इशारा देऊन काल ते आझाद मैदानावरती उपोषणाला बसलेले आहेत। आणि एक आपली नैतिक जबाबदारी आहे, कारण माझ्या मतदारसंघामध्ये सगळ्याच जाती धर्माचे लोक राहतात, परंतु शेवटी मराठा समाज अनेक दिवसापासून, आज जरी आपल्या भागामध्ये थोडीशी परिस्थिती चांगली, परंतु तेच मराठवाड्यामध्ये गेलं, विदर्भामध्ये गेलं तर अतिशय भयान परिस्थिती मराठा समाजाची आहे। आणि मराठा समाजाचा विकास व्हावा म्हणून जरांगे पाटलांचं जे आंदोलन चालू आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रातून त्याला प्रतिसाद मिळतोय, आणि एक लोकप्रतिनिधी म्हणून मी मतदारसंघाच्या वतीनं त्या ठिकाणी त्यांच्या उपोषणाला पाठिंबा द्यायला गेलो होतो। त्या ठिकाणी मग मी बघितलं जाताना रस्त्याच्या माध्यमातून असेल, रेल्वेच्या माध्यमातून, मिळेल त्या भागातून, महाराष्ट्रातून मराठा समाज मोठ्या संख्येने त्या ठिकाणी एकवटलाय आणि जरांगे पाटीलांच्या नेतृत्वाखाली जे उपोषण चाललंय त्याला पाठिंबा देतोय। आणि मला खात्री सरकारने मराठा समाजासाठी सकारात्मक भूमिका दाखवली पाहिजे, कारण शेवटी प्रत्येकाला त्यांच्या हक्कासाठी भांडण्याचा अधिकार आहे आणि ती मागणी योग्य आहे असं मला वाटतं, आणि त्याचा विचार सरकारने करावा। एकंदरीत सर आपण वास्तव तिथं सर्व परिस्थिती बघितली, ज्या प्रकारे सोशल मीडियाच्या माध्यमातून दाखवलं जाते, आंदोलकांना खऱ्या अर्थानं अनेक गोष्टींची अडचण निर्माण होते, याबद्दल आपलं काय मत आहे? आता पाठीमागे वोट चोरीच्या बाबतीमध्ये संसदेमध्ये आतमध्ये हाऊसमध्ये आंदोलन झालं आणि नंतर शेवटी सरकार दाद देईना म्हणून निवडणूक आयोगावरती सगळे खासदार, म्हणजे देशाच्या इतिहासामध्ये खासदार पायी मोर्चा काढून निवडणूक आयोगाकडे जाता येते त्याला सुद्धा जाऊ दिलं नव्हतं, बॅरिकेटिंग करून खासदारांना अडवलं। म्हणजे देशाचे प्रतिनिधी आहे, देशाच्या वतीने संसदेमध्ये सहभागी होणाऱ्या खासदारांची अशी अवस्था आहे। इथे मी बघितलं तर अनेक ठिकाणी अडथळे निर्माण करून म्हणजे माणसं त्या आझाद मैदानापर्यंत कशी जाणार नाही, बॅरिकेटिंग करून गाड्या थांबवणं, लोकांना वेगळ्या प्रकारे त्रास देणं, ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे त्रास देण्याचं काम सरकार करतंय। म्हणजे सरकार एका बाजूला म्हणते आम्ही चर्चा करायला तयार आहे, परंतु दुसऱ्या बाजूला इथे तर काही कोणी मारामाऱ्या करायला किंवा तोडफोड करायला आलेलं नाहीये। आपल्या हक्कासाठी आपला हक्क त्या ठिकाणी मिळावा, आरक्षण मिळावं, आणि म्हणून अतिशय शांतबद्धपणे मी बघितलं स्वतः त्या ठिकाणी त्या परिसरामध्ये, परंतु एवढा पोलीस फोर्स आणून त्या ठिकाणी उभा केलेला आहे, म्हणजे जसं एखादी काहीतरी खूप छावणीचं स्वरूप दिलेलं आहे, म्हणजे एखादी खूप भयंकर घटना त्या ठिकाणी घडणार आहे अशा प्रकारचं स्वरूप सरकारकडून देण्याचा प्रयत्न आहे। सरकारला या निमित्ताने विनंती, आता सध्या गणरायाचे दिवस चालू आहे, सरकारला म्हणजे गणरायाला विनंती करतो की सरकारला चांगली बुद्धी दे, आणि बुद्धी देऊन या देशामध्ये किंवा आपल्या राज्यामध्ये गोरगरीब शेतकरी आहे, गोरगरीब जनता आहे, ते ज्या मागण्या करतायत, विशेषतः मराठा समाजाची जी मागणी आहे ती पूर्ण कर। शेतकऱ्यांना चांगले दिवस येण्यासाठी चांगली धोरणं राज्यांनी बी आखावी आणि केंद्राने आखावी। एकंदरीत सर अगदी अंतिम प्रश्न मी तुम्हाला विचारतो की तुम्ही सगळी वास्तव परिस्थिती बघितली, नियती देखील सांगितली की संघर्षाशिवाय यश नाही। आपण मराठा आंदोलक असतील, आदरणीय मनोजदादा जरांगे असतील, यांच्या मनाच्या स्थितीचा ठाव घेतला, काय आपल्याला एकंदरीत वाटलं की आज संघर्षामध्ये त्यांना खऱ्या अर्थाने यश मिळवण्यासाठी किती प्रयत्न करताय सर्व आंदोलक? म्हणजे तसं जर बघितलं तर वारंवार उपोषण करणं एवढी सोपी गोष्ट नाही आहे, आणि जरांगे पाटील साहेब त्या ठिकाणी उपोषण सातत्याने करताय, त्यांची तब्येत सगळ्या गोष्टी जर बघितल्या तर शेवटी जीवावर उदार होऊन, कारण ते सांगताय की आरक्षण घेतल्याशिवाय मी जाणार नाही, म्हणजे त्यांचं समाजाच्या विषयी असलेली तळमळ आणि लोकांचा प्रतिसाद पाहता सरकारला आरक्षण द्यावंच लागेल, आणि तो त्यांचा अधिकार आहे ना, ते काही कोणाचं ओरबाडून घेण्याचा प्रयत्न नाही। आम्हाला वेगळ्या याच्यातून आरक्षण आम्हाला द्या, ती जी मागणी आहे ती सरकारने मान्य करावी। लोकप्रिय खासदार बगरे सर वास्तव परिस्थितीत जाऊन त्यांनी बघितलं की प्रत्येक समाजाला आरक्षण भेटलं पाहिजे, आणि त्यांनी मनोजदादा जरांगेशी चर्चा केल्यानंतर आम्हाला कोणाच्याही आरक्षणाला धक्का लावायचा नाही, आमचं स्वतंत्र आरक्षण आम्हाला हवंय। प्रत्येक नियम आंदोलक देखील पाळताय, मनोजदादा देखील नियमांचं पालन करताय, परंतु हे करताना त्यांना अनेक अडचणीला सामोरं जात आहे, परंतु त्याग समर्पण याचं दुसरं नाव म्हणजे मनोज जरांगे। आत्ताच्या लाईव्ह परिस्थितीत आम्हाला असं वाटतंय आणि आपण समाजाला लागतो, या अनुषंगानं मनोजदादा सातत्याने सर्व नियमांचं शिस्तीचं पालन करून आपलं काम करत आहे। बगरे सर असतील, एक राष्ट्रवादी गटाचे मोठे खासदार आहे, आणि सर्वच वेगवेगळ्या पक्षांची देखील हीच भूमिका आहे की कोणाच्या आरक्षण धक्का न लावता मराठी समाजाला आपण आरक्षण द्यावं, आणि आता सर्व गट विसरून सर्व पक्ष आणि पक्षाचे पक्षश्रेष्ठी असतील, पक्षाधिकारी एकत्र येण्याच्या भूमिकेत दिसत आहे। बगरे सर आपण आपला बहुमूल्य वेळ दिला आणि खऱ्या अर्थानं मुंबईमधील लाईव्ह परिस्थिती आपल्या संपूर्ण नाशिक जिल्ह्याला आपण दाखवून दिली, याबद्दल आपल्या फायनल बोर्डच्या वतीनं खूप खूप आभार, धन्यवाद।